बातमी येते जनगणनेसंदर्भातली। आजपासून राज्यामध्ये जनगणनेला सुरुवात झाली आहे। यंदाच्या ह्या जनगणनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय हा उपलब्ध करून देण्यात आलाय। यंदाची ही 16वी जनगणना आहे। 2 टप्प्यात ही जनगणना पार पडेल। या प्रक्रियेसाठी 2,64,000 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत। या जनगणनेसाठी 33 प्रश्न तयार करण्यात आले आहेत आणि यातून घराची स्थिती, सोयी सुविधा, घरगुती मालमत्ता याविषयीची माहिती गोळा करण्यात येणार आहे। या माहितीच्या आधारे भविष्यातील सरकारी योजना आणि संसाधनांचं वाटप निश्चित केलं जाईल। ही माहिती कशी भरायची, त्यामध्ये साधारण किती आणि कसे प्रश्न आहेत, या सगळ्याबद्दल आता सविस्तर माहिती जी आहे ती देण्यात येते। भारतामध्ये जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। खरं तर यंदाच्या वेळेस पहिल्यांदा डिजिटल माध्यमांचा वापर करून ही जनगणना होते, त्यामुळे नागरिकांना स्वगणनेचा पर्याय जो आहे तो शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे। खरं तर राज्यनिहाय ही जनगणना होती, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आजपासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना जी आहे ती स्वतःहून वेबसाईटवर जाऊन भरता येणार आहे। खरं तर केंद्र शासनाने जी वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे ती se.census.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि सेल्फ इन्युमरेशन असा तुम्हाला पहिला पर्याय जो तो या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या वेबसाईटवरती वेगवेगळ्या पद्धतीचे तपशील देखील तुम्हाला देण्यात आलेले आहेत। राज्यनिहाय कशा पद्धतीनं तारीख असणार आहे ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। कुठले कुठले प्रश्न नागरिकाला विचारले जाणार आहेत, एकूण 33 प्रश्न असणार आहेत, ते कशा पद्धतीचे प्रश्न आहेत याची माहिती देखील याच पहिल्या स्क्रीनवरती देण्यात आलेली आहे। नागरिकांना हा फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ट्युटोरियलचा एक व्हिडिओ देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ही संपूर्ण माहिती तुम्ही ज्यावेळेस पूर्ण तपासून बघाल त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून पुढे जायचं आहे आणि हे जर तुम्ही या ठिकाणी कन्फर्म केलात की तुम्हाला अंतिम सबमिट केल्यानंतर पुन्हा त्या डेटामध्ये बदल करणं शक्य नाही आहे। त्यामुळं एकदा ही माहिती पूर्ण तपासून बघा आणि ती पूर्ण तपासून बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्वगणना ID हा तुम्हाला ID प्राप्त होईल। अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती 1 मे ते 15 मे पर्यंत चालणार आहे। त्यानंतर 15 मे नंतर प्रगणक जे आहेत ते प्रत्येकाच्या घरी येतील, त्यावेळेस त्यांना हा स्वगणना ID त्यांना द्यायचा आहे। स्वगणना ID प्रगणक स्वतः तपासून बघतील आणि त्यानंतर त्यांच्या समोर ही माहिती आपण जी भरली त्याचा फॉर्म ओपन होईल आणि ही माहिती रिव्हेरीफाय जी आहे ते प्रगणक करतील आणि तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती योग्य आहे का हे तपासली जाईल आणि त्यानंतर तुमची जनगणनेची जी प्रक्रिया आहे त्यातले पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.